Standard 6th subject Maths Unit 5 Decimal Fractions, and the subunit is Convert the Decimal Fractions. In these videos we have to look how to convert the decimal fractions. It is very useful and it is very easy to convert the decimal fractions. You have to look very clearly and accurately. It is very important for you, and recite the number tables also. Hello students, how are you? Today we have to learn the standard 6, the subject maths, unit 5, decimal fractions. Before these videos we have to take the information about how to multiply the decimal fractions, how to get the answer. दशांश अपूर्णांकाच्या संदर्भातील आपण हे प्रकरण बघत आहोत. या प्रकरणामध्ये म्हणा आपण गुणाकार वगैरे कसं करायचा, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसं करायचा, गुणाकार करत असताना आपल्याला त्याच्या संदर्भातली माहिती कशी मिळते हे आपण बघणे हे खूप गरजेचं असतं. हे बघत असताना ह्याच्या संदर्भातले जे काही एक एक टॉपिक पुढे घेत आहेत हे पाहणे हे देखील खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये बघा सब युनिट म्हणजे काय, कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स, जो काही दिलेला अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे. हे रूपांतर करत असताना आपल्याला आकडेमोड जमणे खूप गरजेचं आहे. when we solve these problems, when we solve these examples, the maths, the decimal fractions examples, it is very careful. When you solve the examples step by steps, you give the points there, so it is very useful to you. So on these boards, on these chapters, on these units, on these today's, I give some examples on the blackboards and you have to solve this very carefully. First of all, you have to write down all this information. फळ्यावरती मी काय केलेले आहेत की काही माहिती दिली आहे. आपण स्टँडर्ड 6 मध्ये सब्जेक्ट मॅथ्स या अंतर्गत युनिट 5 मध्ये डेसिमल फ्रॅक्शन्स हा टॉपिक पाहत आहोत. आता त्यामध्ये सब युनिट कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स आपण पाहायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं वगैरे बघितली. त्या उदाहरणामध्ये आपण गुणाकार करणे, भागाकार करणे, गुणाकार करणे हे बघितलं. त्याच्यासोबत ॲडिशन्स एक्झाम्पल सुद्धा बघितली. त्याच्यानंतर काही सबस्ट्रॅक्शन्स एक्झाम्पल सुद्धा आपण बघितली. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, टुडे व्हॉट वी हॅव टू लर्न, कन्वर्ट द डेसिमल गिवन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स. आता दिलेल्या दशांश अपूर्णांकाचा आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे दशक स्थानच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या अपूर्णांकाचं काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती वगैरे काय आहे, कशा पद्धतीचं आपण त्याची आकडेमोड घ्यायचं, ह्या सगळ्याचा सविस्तर विचार वगैरे आपण करत असतो. हे अभ्यास करत असताना आपण आपल्यासोबत जर समजा काही रेफरन्ससाठी जर समजा पुस्तकं आली, जर समजा तुम्ही ऑनलाईन शिक्षण या पद्धतीमध्ये काही संदर्भ साहित्य वगैरे समजा गोळा केला, पुस्तकाचा आधार घ्यायचा आहे, आकडेमोड कशी करतात, वरचा अंक म्हणजे अंश, छेद, ह्या सगळ्यांचा आपल्याला मेळ घालायचा व त्या पद्धतीने विचार करून अभ्यास करून आपलं उत्तर काढायचं आहे. आता मी तुमच्या फळ्यावरती इथं समोर मी काही उदाहरणं वगैरे देत आहे. हे उदाहरणं आपण लिहून घ्यायची आहेत. उदाहरणं लिहून घेतल्यानंतर आपल्या त्याच्या संदर्भातील असणारी माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. ऑनलाईन शिक्षण चालू आहे, आपल्याला माहिती आहे सहसा सर्व विद्यार्थ्यांना आकडेमोड कशी करतात हे लक्षात लगेच येऊ शकणार नाही, परंतु आपल्याला हे करावंच लागणार आहे. पुढे बघा, मी या ठिकाणी देतोय पहिलं बघा उदाहरण 3/4. 3/4 दिला आहे. आता 3/4 गुणिले 3/4 दशांश अपूर्णांकामध्ये उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. या ठिकाणी जो उत्तर आलं बघा, या ठिकाणी उत्तर कसं काढलं जातं किंवा त्याची मांडणी वगैरे कशी आहे हे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. या ठिकाणी मांडणी वगैरे कशी आहे थोडीशी बघून घ्या. 3/4 मी या ठिकाणी दशांश अपूर्णांक म्हणा किंवा एक अपूर्णांक दिलेला आहे. याचा आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. हे रूपांतर करत असताना आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, 3/4 आहे असं तुम्ही घ्यायचं आहे. 3/4 छेदामधील जी संख्या असेल किंवा जो अपूर्णांक असेल तर त्याला आपल्या शतकामध्ये 100च्या पटीमध्ये ती संख्या कशी जाऊ शकेल, कोणत्या संख्येने गुणाकार करावा लागेल हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे.
आता समजा या ठिकाणी 4 आहे, तर ह्या 4चं आपल्याला रूपांतर शतकामध्ये करायचं असेल तर त्याला कोणत्या संख्येनं गुणणं गरजेचं आहे, तर त्याला 25 या संख्येनं गुणणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, याच्यासाठी तुम्हाला पाढेपाठ असणे खूप गरजेचं आहे. इफ यू रिसाइट द नंबर टेबल्स 2 टू 2 टू 250 म्हणजे 25, जर समजा 2 पासून तुम्हाला 25 पर्यंत समजा पाढेपाठ असतील, तर सो यू कॅन इझिली कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन्स इन डेसिमल फ्रॅक्शन्स. ओके, सो यू हॅव टू राईट डाऊन दिस इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी मी ही एक पहिली दिली. आता छेदामधलं आपल्याला 4चं रूपांतर 100 मध्ये करायचं आहे. 4चं रूपांतर 100 मध्ये करताना 25 ला 4 ने काय करायचं आपल्याला गुणायचं आहे. 75/100 झालेला आहे या ठिकाणी. बघा 75/100 बरोबर 0.75 त्या ठिकाणी आलेलं आहे. 0.75 हे त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवायचं आहे व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं. बघा कसं केलेलं आहे. आता हे जे काही आपण आकडेमोड करायची हे थोडंसं लक्षात घ्यायचे आहे. आता छेदामध्ये 100 या ठिकाणी संख्या दिली आहे, म्हणजे त्या ठिकाणी 2 शून्य आहेत. म्हणजेच आपल्याला ज्या 2 शून्य आहेत ह्या 2 शून्य आपल्याला अंशाच्या दशांश चिन्हाच्या पुढे हे 2 आकडे यायला पाहिजेत. म्हणजेच 0.75 ही जर संख्या आली तर आपल्याला त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं किंवा आलेलं आहे हे त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. आता याच्यानंतरच या संदर्भामध्ये आणखी मी एक उदाहरण तुम्हाला देतोय, ते उदाहरण देखील आपण लिहून घ्यायचं आहे. बघा दुसरं उदाहरण बघा. 9/8 बरोबर 9 गुणिले 8 गुणिले हे 125, हे 125 शतकाकडे रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी थोडंसं तुम्ही लिहून घ्या किंवा बघू शकताय. 9/8 या ठिकाणी आलेला आहे. 9/8 या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकताय. 9/8 कशा पद्धतीने आलेला आहे, बरोबर चिन्ह करायचं आहे. 9 गुणिले 125 छेद 8 गुणिले 125 असं उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे. 1125 छेद 1000 या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये गणनक्रिया होत असताना आपण वरच्या संख्येचा समजा आपण संदर्भ लावला तर कसं होऊ शकते थोडंसं बघा. दशांश चिन्हाची 2 शून्य आहेत. आता या ठिकाणी बघा 3 शून्य आलेले आहेत. 3 शून्य आलेले आहेत आणि वरती या ठिकाणी संख्या कोणती आहे 1125 म्हणजेच 1125 आहे असं लिहून घेऊ शकता. आणि 3 दशांश चिन्ह इकडं म्हणजे 1 2 3 या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणजे 1.125 अशा पद्धतीने डेसिमल फ्रॅक्शन्स मध्ये या ठिकाणी रूपांतर होऊ शकतं. याच्यासाठी आकडेमोड असणे किंवा दशांश चिन्ह कोणते आहेत, कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे हे आपल्याला समजणे खूप गरजेचं आहे. जर एकदा तुम्हाला ते समजलं तर उदाहरण तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. बघा तिसरं उदाहरण बघा. तिसरं उदाहरण बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. मी थोडक्यात एक लहान संख्या देतोय 4/5 देतोय, बरोबर करायचं आहे. आता ह्या सगळ्या संख्यांचा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. त्या संख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला यातील संख्या कशा पद्धतीने सोडल्या आहेत अशा याची तुम्हाला माहिती कळेल. बघा छेदामध्ये 5 आहे, अंशामध्ये 4 आहे. छेदातल्या 5चं रूपांतर आपल्याला 100 मध्ये करायचं आहे. तर 100 मध्ये करण्यासाठी आपल्या ह्या 5 या संख्येला कोणत्या संख्येनं गुणणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी 5 गुणिले 4 गुणिले छेदाला जर समजा ज्या संख्येनं गुणतो त्याच संख्येनं आपल्या अंशामध्ये सुद्धा गुणायचं आहे. या ठिकाणी सुद्धा बघा छेदाला ज्या संख्येनं गुणले त्याच अंशानं, जे छेदामध्ये संख्या आहे तीच अंशामध्ये संख्या आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा as the same way we have to multiply the denominator as same way we have to multiply the numerator also. म्हणजे अंश म्हणजे न्यूमरेटर आणि छेद म्हणजे डिनॉमिनेटर. 4 गुणिले या ठिकाणी किती आलं 25, 5 गुणिले 20 सॉरी 20/100 येतं. 20/100 20/80 म्हणजे बघा या ठिकाणी किती आलं 20/80 80 छेद 20/100 अशा पद्धतीने उत्तर येऊ शकतं. आता या ठिकाणी 2 दशांश चिन्ह आहेत म्हणजे 0.80 अशा पद्धतीचं उत्तर येऊ शकतं. हे आपण लिहून घ्यायचं आहे. 0.80 किंवा 0.8 त्याचं उत्तर येणार आहे. कारण 2 दशांश चिन्ह असं जर समजा म्हटला तर 0.8 म्हणजेच काय 0.80 सुद्धा येऊ शकतं. कारण काय शून्याला पुढं तसं बघा तर किंमत नाही म्हणून 0.8 त्याचं उत्तर आलेलं आहे किंवा येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थित सगळे लिहून घ्यायचे आहेत. व्यवस्थित उत्तर लिहून घेणे किंवा माहिती घेणे खूप गरजेचं आहे. मी आणखी पुढे काही याच्या संदर्भात उदाहरणं देतोय. हे उदाहरणं आपण लिहून घ्यायचे आहेत. लिहून घ्या.
I give you two time to write this. Multiply पहिलं बघा 2.7 गुणिले 1.4. आता बघा या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने जर समजा आकडेमोड येत असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे. 14चं पडायचं असेल तर खूप चांगलीच आहे. मला या ठिकाणी 14चं पडायचंय, मी कसं करून दाखवते बघा. 14 सत्ते 98, 98शी 8 हातचार आले 9, 14 दोन्ही 28, 28 आणि 9 बघा 28 आणि 9, 28 आणि 9 जर समजा बेरीज करता येत नसेल तर साईडला तुम्ही कच्च्या एका ठिकाणी तुम्ही लिहून घ्या तर अचूक उत्तर काढा. 28 अधिक 9 8 आणि 16 आणि 17, 17ची 7 हातचार 1 2 आणि 1 3 म्हणजे 378. 378 त्याचं उत्तर आलं. आता 378 उत्तर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विच मार्क्स इज गिवन प्रॉपर प्लेस यू हॅव टू कन्सिडर देयर. 3.78 म्हणजे दशांश चिन्हाचे घर किती आहेत, याकडे दशांश चिन्हाचे घर एक घर आहे आणि या दशांश चिन्हाचे घर एक घर आहे. म्हणजे 1 आणि 2 ही दोन घर काय करायचे दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूच्या लक्षात घेऊन या ठिकाणी द्यायचे. म्हणजे दशांश चिन्हाची इकडे दोन घर आली कारण दशांश चिन्हाची इकडे हे एक आणि हे एक घर आहे, दोन घर आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे पहिलं उदाहरण मी दिलेलं आहे. त्याचबद्दल मी दुसरं उदाहरण देतोय बघा, लिहून घ्या वाटतं तरी थोडक्यात या ठिकाणी, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. आता या ठिकाणी जर समजा मला 14चा पाठ नसेल, suppose if I don't remember the 14 number table, so it is very decreasing time limits, वेळ खाऊपणाचं लक्षण झालं असं. म्हणून त्या ठिकाणी आपला 14चा पाठापाठ असेल तर आपण पटकन या ठिकाणी गणन क्रिया करून आपलं या ठिकाणी उत्तर काढता आलेलं आहे. थोडक्यात घेऊन घ्या. मी आणखी तुम्हाला उदाहरण देतोय कशा पद्धतीने सोडवायचं दशांश अपूर्णांकाचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. दुसरं उदाहरण सुद्धा मी देतोय. या ठिकाणी बघा 5.7 म्हणजे 5.07 गुणिले 7, 5.7 multiply 7. There is a fraction decimal example is given on the blackboards and you have to solve this example very clearly. It is very useful to you. This when you solve these examples, that time you have to follow these rules and regulation by the decimal fractions. It is very useful to you. Now here we have to solve these examples here. It is very easy way to solve here. If you recite the number tables, you can solve this very easily. 7 multiply 7, साठी किती झाले, 7 7s are 49. 49 means 9s are here and we have to give the proper numbers, the additional marks, the हातचा म्हणतो त्याला आपण, त्या ठिकाणी किती आला 4 चा आला. 7 5 किती झाले 35, 35 आणि 4 किती झाले सांगा, 35 आणि 4 39, 35 आणि 4 किती झाले 39, 39.9, 39.9 या ठिकाणी झालेला आहे. हे आपण बघून घ्यायचं आहे. म्हणजे 39.9 त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे दशांश चिन्हाचे एक घर आहे, या ठिकाणी दशांश चिन्हाचे एक घर आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे किंवा अचूक पद्धतीने दिलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तिसरं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. ते उदाहरण सोडवत असताना अतिशय सोप्या पद्धतीचं असणार आहे. 1.14 गुणिले 1.2. बघा आता दशांश चिन्हाच्या इकडे एक घर आहे, या ठिकाणी मात्र दशांश चिन्हाच्या इकडे एक घर असणार आहे आणि इकडे एक घर असणार आहे. ह्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. बघा हे उदाहरण अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे, ते तुम्ही सोडवू शकता आपल्या वहीमध्ये. आय हॅव गिव्हन सम टाइम्स फॉर यू टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स ऑन युअर नोटबुक्स. Now the today some days before the bridge course videos were completed.
on the Sundays, on the day of Sunday, and the curriculum is started very fastly, and the 10th and the 12th standard schools are open. Now your time is to come on the schools. Before some, when you have to come here, that time you have to solve all these examples and you get the proper knowledge of all these examples. Okay, आता 10वी आणि 12वीच्या शाळा वगैरे सध्या चालू झालेली आहेत, आजपासून चालू झाली आहे. आता तुमची सुद्धा पाळी असणार आहे किंवा तुम्ही सुद्धा शाळेला यायचं आहे. शाळेला यायच्या अगोदर हे जे काही उदाहरणं असतील किंवा उदाहरणाच्या संदर्भात जो काही अभ्यास असेल, अचूक अभ्यास असेल, तो अभ्यास आपण व्यवस्थित पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इथे येणार तर त्याला पटकन आपल्याला पुढची जी काही उदाहरणं वगैरे असतील तर ती आपल्याला कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. हे आपण थोडंसं लिहून घ्या व्यवस्थित. मी तुम्हाला वेळ देतोय थोडा. I give to some time for you. 1.4 and 1.2 12 चौक किती झाले? 12 चौक 48, 48शी 8 ह्याचा झाले 4, 12 1 12, 12 4, 12 4 किती झाले? 16, 12 4 16 झालं. आता दशांश चिन्ह किती बघा, इकडे एक आणि इकडे एक आहे, म्हणजे 1.68, 1.68 या ठिकाणी आपण काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. 1.68 अशा पद्धतीने आलेलं आहे. दशांश चिन्ह कशा पद्धतीने दिलं हे थोडंसं आपण बघून घ्या. बघितल्याशिवाय गणन क्रिया केल्याशिवाय आपल्याला ह्यातील काही समजणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक थोडंसं तुम्ही उदाहरण या ठिकाणी बघू शकता. 5.04 या ठिकाणी दिलं आहे बघा. 5.04 गुणिले 0.7 अशा ठिकाणी एक गुणाकार म्हणा किंवा मल्टिप्लाय स्वरूपामध्ये फ्रॅक्शन्स दिले आहेत. हे तुम्ही थोडंसं बघून घ्यायचं आहे. दशांशाचे इकडं 1 2 आणि हे 3 घरं आहेत. हे 3 घरं असल्यानंतर आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. 3.528 बघा, हे अशा पद्धतीने उदाहरण किंवा गणन क्रिया करणे खूप गरजेचं आहे. आता दशांशाची इकडे 1 2 3 म्हणजे दशांशाची इकडे 1 2 3 घरं आलेली आहेत, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. व अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहेत. हे सगळे तुम्हाला 1 2 3 उदाहरण दिले, हे सगळे दशांशाच्या स्वरूपामध्येच आहेत. हे आपण थोडंसं बघायचं आहे. दशांशाच्या स्वरूपामध्ये आणखी तुम्हाला काही उदाहरण देतोय. फळ्यावरती मी जे काही उदाहरण देते ते उदाहरण तुम्ही काय करायचे, लिहून ठेवायचे आहेत, लक्षात असावेत. अशासाठी बघा 17/20 बरोबर 17 गुणिले 5/20 गुणिले 5, 17 5 85, 85/100 बरोबर 0.85, 0.85 या ठिकाणी आलेला आहे. 7/25 आणि 25 गुणिले 7 गुणिले 4/25 गुणिले 4 बरोबर 7 चौक 28 यांचा गुणाकार या ठिकाणी केला आहे बघा. 7/25 म्हणजे 25 या ठिकाणी कुठले आहे, छेदामध्ये 25 आहे. त्याचं 100 रूपांतर करायचं असेल तर त्या संख्येला कशाने गुणणं गरजेचं आहे, 25 चौक 100 4 ने गुणणं गरजेचं आहे. छेदामध्ये 4 ने गुणला तर अंशामध्ये सुद्धा कितीने गुणायचं, 4 ने गुणायचं. 7 चौक 28, 25 चौक 100 अशा पद्धतीने आलं बघा. हे कळलं? तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. तर 28 हे गुणायचं असेल तर 0.28 अशा पद्धतीने आपण हे गुणाकार क्रिया करणं खूप गरजेचं आहे. हे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा.
गणनक्रिया ही खूप गरजेची आहे. गणनक्रिया केल्यानंतर आपल्याला त्यातील माहिती कळू शकते. आणखी मी काही उदाहरण देणार आहे. ही 2 दिलीत, अजून देतो. आता 36/40 दिला आहे, म्हणजेच किती 9 गुणिले 4 आणि 10चा वर्ग किती 10 गुणिले 4. बघा 9 चौक 36 म्हणजेच 9 या ठिकाणी एक आलेला आहे. आता या ठिकाणी काय केलं, त्यांनी कॉमन फॅक्टर काढला आहे. आता किती डोकं लावण्यासारखं एक भाग आहे बघा. 36/40. आता तुम्ही सहसा जर समजा साधा आपण मागाच्या ह्याच्यानुसार नियम फॉलो करत गेलो तर आपलं उत्तर मिळणार नाही. परंतु त्या ठिकाणी कसं दिलं आहे थोडंसं बघा. 36/40. 36/40 म्हणजे काय, 36चा विभागांतर म्हणा किंवा विभाजक वगैरे कसं पडतात, 9 चौक 36 आणि 40चं बघा 10 चौक 40 हे दिलेलं आहे. त्यानंतर 9 आणि 10 आणि 9 आणि 10 काय यातले वेगवेगळे भाग असतात, हे वेगवेगळे भाग आले आणि कॉमन फॅक्टर 4 हा आपण बाजूला ठेवला म्हणजे 9/10 आलं. म्हणजे त्या ठिकाणी किती आलं 0.9 त्याचं उत्तर येऊ शकतं. हे आपण थोडंसं बघायचं आहे. 0.9 म्हणजे 1.0 एकच घर आहे वरती अंशामध्ये म्हणजे 0.9 असं त्याचं उत्तर येऊ शकतं. हे आपण व्यवस्थित थोडंसं लक्ष ठेवायचं. हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलेलं आहे. हे परीक्षेला देखील येऊ शकतं किंवा आपल्याला माहित असावं या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आता उदाहरण सोडवत असताना आपला अंश कोणता, छेद कोणता हे माहित असणे हे खूप गरजेचं आहे. When you solve the examples, that times which number is on the numerator, which number is on denominator, which numbers we have to divide and we have to get the number of 100. It is very important. ज्या ठिकाणी आपण अंशामध्ये असू दे किंवा छेदामध्ये कोणत्या संख्येनं कशा पद्धतीनं गुणणं गरजेचं आहे हे देखील आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. छेदामध्ये जर समजा तुम्ही त्या संख्येला जर समजा तुम्ही गुणला तर त्या गुणल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय येऊ शकतं, माहिती मिळू शकते. म्हणजे 100कडे आपण त्याची वाटचाल करू शकतो. हे आपल्याला माहित असणे खूप गरजेचं असतं. आता हे करत असताना जर समजा तुम्हाला पाढेपाठ असतील, मी सुट्टीच्या दिवसामध्ये म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा भरपूर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपण काय करा तर भरपूर पाढेपाठ करा. 2 पासून 20 पर्यंत 25 पर्यंत सुद्धा पाढेपाठ असेल तर तुम्हाला छेदातलं म्हणजे छेदातले असले किंवा अंशातली कोणतीही संख्या आपल्या 100कडे तिचे शतकामध्ये रूपांतर करण्यासाठी कोणती संख्या योग्य आहे हे आपल्याला पटकन आपल्याला मिळू शकते. हे का शक्य असेल तर इट इज न्यूमरोलॉजिकल लॉजिक म्हणजे गणनक्रियेचे एक तार्किक शास्त्र हे पाढेपाठांतर करण्यामुळे तुम्हाला मिळू शकत असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक उदाहरण देतोय. हे उदाहरण बघायचं आहे बघा. 19/200. आता या ठिकाणी 200 हे ह्या स्वरूपाचं उदाहरण आलं आहे बघा. आता ह्या 200चं पुन्हा 100 मध्ये आपण रूपांतर करू शकतो का, तर करू शकतो, परंतु त्यासाठी वेगळी क्रिया आहे. आता या ठिकाणी 19 हा मूळ अंक आहे म्हणून तो 19 गुणिले 5 आणि या ठिकाणी 200 गुणिले 5. आता 19 5 95 आणि 200 पंचे 5 दुनी हे 10 आणि 1 2 हे 1 2 म्हणजे 2 शून्य म्हणजे या ठिकाणी शतकाकडे रूपांतर झालं. आता या ठिकाणी आपल्या शतकामध्ये रूपांतर करता येत नव्हतं. 40 जर म्हटलं तर गुणाकार करून आपण 40 गुणले अशी कोणती संख्या त्या 100 मध्ये येऊ शकत नाही. परंतु 200चा आपल्या या 100 मध्ये डेसिमल फ्रॅक्शन करताना 200 गुणले 5 हे करणं जर समजा बघितला 200 गुणले 5 जर केला तर त्याचं 100 मध्ये रूपांतर होतं. आता या ठिकाणी 1 2 3 दशांश आहेत आणि या ठिकाणी 1 आणि 2 संख्या आहेत म्हणून त्या ठिकाणी कोणती संख्या येऊ शकते 0.095. 0.095 म्हणजे दशांशाची इकडं 3 घरं म्हणजे ही 3 घरं आणि ही 3 घरं अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित कसं सोडवलेलं आहे सगळी उदाहरणं. मी तुम्हाला घरचा अभ्यास देतो या ठिकाणी. homework first recite the number table.
नंबर टेबल 2 to 25. त्याच्यानंतर काय येणार, रिसाइड द नंबर टेबल 2 to 25. 2 ते 25 पर्यंत काय करायचे तुम्ही पाडेपाठ करायचे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट practice set 15. Question number 2 solve. Third, convert the decimal fraction into proper fraction. These all informations you have to solve in your workbooks or in your notebook also, because this homework is very essential and very good for your mathematical understanding. Today's the situation is very critical sometimes, that is why you have in home also, and you can also pass your time in these mathematical examples. सध्याचं बघायला गेलं तर काळ हा खूप थोडासा प्रतिकूल परिस्थिती असतो, परंतु तुम्ही घरामध्ये आहात. घरामध्ये असल्यामुळे काय करायचं, तुम्ही भरपूर अशा सगळ्या होमवर्क्स म्हणा किंवा पाडेपाठ करणे, प्रॅक्टिस सेट सोडवणे. आता या ठिकाणी मी प्रॅक्टिस सेट 15 दिलेला आहे. हा 15 आपण काय करायचं, सोडवायचा आहे. अशा पद्धतीने आपला वेळ आपण सत्कारणी लावायचा आहे. दिलेला वेळ सत्कारणी लावत असताना त्याच्यामध्ये जी काही उदाहरणं वगैरे असतील तर ती उदाहरणं अचूक सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता डेसिमल फ्रॅक्शन्स उदाहरणं घेत असताना आपण दशांशाच्या संदर्भामध्ये संपूर्ण सगळा अभ्यास बघितला आहोत. नंबर टेबल काढलेला आहोत. नंबर टेबल घेतल्यानंतर नंबर टेबल्सच्या संदर्भामध्ये माहिती जी दिलेली असते ती माहिती आपण त्या ठिकाणी बघायची आहे. बघितल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने ते सोडवणे हे खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीने माहिती घेऊन सोडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी योग्य ते त्या ठिकाणी गुण आपल्याला प्राप्त होतील असं मी तुम्हाला सांगतो. बाकी काही शंका वगैरे असेल तर फोन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.